चाणक्य मंडल परिवार स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन. आमच्याकडे 2 पातळ्यांवरच्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं. पहिल्या राष्ट्रीय पातळीवरच्या म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स, थोडक्यात ज्यातून IAS, IFS, IPS आणि अन्य केंद्रीय सेवांचे अधिकारी निवडले जातात अशा. आणि दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पातळीवरच्या MPSC तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, मुख्यतः राज्यसेवा परीक्षा म्हणजे डेप्युटी कलेक्टर्स, DYSP, डेप्युटी CEO, तसंच BDO, तहसीलदार असे राज्याचे अनेक क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी ज्यातून निवडले जातात त्या परीक्षा. त्याखेरीज PSI, STI असिस्टंट या पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचंही मार्गदर्शन आमच्याकडे उपलब्ध आहे. UPSC आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेस या 2 परीक्षांसाठी मार्गदर्शन घेतल्यावर जवळजवळ त्याच अभ्यासात तुम्ही अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षा तुम्ही अभ्यास करून देऊ शकता. आता UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांच्या पहिल्या टप्प्याचे म्हणजे पूर्व परीक्षेचे अभ्यासक्रम तर अगदी एकच झालेले आहेत. त्यामुळे एकाच वेळी दोन्ही परीक्षा देणं आता आणखी सोपं झालेलं आहे. UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांचा पहिला टप्पा जरी एकसारखा असला तरी दुसरा टप्पा म्हणजे मुख्य परीक्षा मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे आता जेव्हा या परीक्षांची माहिती आपण घेणार आहोत तेव्हा तुम्हाला UPSCचा कोर्स करायचाय की MPSCचा हे आधी ठरवलं पाहिजे. चांगलं वाईट अवघड सोपं असं याच्यात काहीच नसतं. मात्र तुम्ही स्वतःला ओळखून नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. कष्ट सगळीकडेच करावे लागतात, त्याला पर्याय नाही. कारण देर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ, हे लक्षात ठेवा. चाणक्य मंडल परिवारनं गेल्या कित्येक वर्षांमध्ये केलेल्या कामानं आणि दाखवलेल्या यशानं महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांची जाणीव जागृती झालेली आहे. त्यामुळे आता या परीक्षांची बऱ्यापैकी माहिती विद्यार्थ्यांना असते. तरीही इथे थोडक्यात पाहू. या परीक्षांचे 3 टप्पे असतात. पूर्व परीक्षा म्हणजे मुख्यतः तुमच्या माहितीची परीक्षा असते. मुख्य परीक्षा म्हणजे तुमच्या ज्ञानाची परीक्षा आणि मुलाखतीत बघायची असते ती तुमची सुज्ञता म्हणजे विजडम. या परीक्षांना पास नापास असं काही नसतं. त्या वर्षी शासनात किती अधिकाऱ्यांची भरती करायची आहे यावरून त्या वर्षी किती जणांची निवड केली जाणार तो आकडा ठरतो. पूर्व परीक्षा ही केवळ पहिली चाळणी असते. त्यातले गुण अंतिम निवडीत मोजले जात नाहीत. मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींचे गुण मिळून अंतिम गुणवत्ता किंवा निवड यादी तयार होते. आता UPSC आणि MPSC दोन्हींच्या पूर्व परीक्षेची माहिती घेऊया. दोन्हीत बहुपर्यायी प्रकारचे 2 पेपर्स असतात. पहिला पेपर असतो GSचा म्हणजे सामान्य अध्ययनचा आणि दुसरा असतो CSATचा म्हणजे स्पर्धा परीक्षा कल चाचणीचा. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये इतिहास असतो, राज्यघटना असते, भूगोल असतो, अर्थव्यवस्था असते, सामान्य विज्ञान असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगातल्या आणि भारतातल्या प्रचलित घडामोडी असतात. MPSCच्या बाबतीत तर महाराष्ट्रातल्या घडामोडींनाही महत्त्व असतं. पूर्व परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमध्ये म्हणजे CSATमध्ये तुमचं गणिती ज्ञान, भाषा कौशल्य, तुमची समस्या सोडवण्याची क्षमता, आकलन कौशल्य अशा गोष्टी तपासल्या जातात. विशेषतः इंग्रजी भाषेचं किमान ज्ञान आता पूर्व परीक्षेतच या पेपरमध्ये तपासलं जायला लागलंय. MPSCच्या बाबतीत मराठी भाषेचंही ज्ञान इथेच तपासलं जातं. या दोन्ही परीक्षांना 33% निगेटिव्ह मार्किंग असतं. निगेटिव्ह मार्किंग म्हणजे चुकलेल्या उत्तरांचे गुण वजा केले जातात. चाणक्य मंडल परिवारमध्ये UPSCचं मार्गदर्शन इंग्रजी माध्यमातून केलं जातं आणि MPSCचं मार्गदर्शन मराठी माध्यमात केलं जातं. दोन्हींचे कोर्सेस एका पूर्ण वर्षभराचे असतात. या दोन्ही कोर्सेसमध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या पहिल्या दोन्ही टप्प्यांचं संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं. म्हणूनच त्याला आमच्याकडे नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स. दोन्हींपैकी कोणत्याही कोर्सला प्रवेश घ्यायचा असला
तरी चाणक्य मंडल परिवारमध्ये प्रवेश परीक्षा आणि मुलाखती नंतर प्रवेश दिला जातो. आता मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेबाबत मात्र UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांमध्ये फरक आहे. आधी बघूया UPSCची मुख्य परीक्षा. UPSCच्या 2013 मध्ये बदललेल्या स्वरूपात आता मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययनचे 4 पेपर्स, एका वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स आणि निबंधाचा 1 पेपर असतो. हे पेपर्स प्रत्येकी 250 गुणांचे असतात. या 7 पेपर्सचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जातात. मात्र इंग्रजीचा 1 पेपर आणि एका भारतीय भाषेचा पेपर यांचे गुण मोजले जात नाहीत. पण जर या दोन्हीत किमान 40% गुण मिळाले नसले तर त्या विद्यार्थ्याचे इतर पेपर्स तपासले जात नाहीत. आता MPSCच्या मुख्य परीक्षेविषयी. 2012 सालपासून MPSCनं मुख्य परीक्षा बहुपर्यायी प्रकारची केलेली आहे. यात सामान्य अध्ययनचे प्रत्येकी 150 गुणांचे 4 पेपर्स असतात. इथेही तुम्हाला 33% निगेटिव्ह मार्किंग असतं. अंतिमतः प्रत्येक पेपरमध्ये सामाजिक वर्गवारीनुसार किमान 40 किंवा 45% गुण मिळवावे लागतात. त्याखेरीज इंग्रजी आणि मराठीचे 100 गुणांचे पेपर्स असतात. इथे MPSCत या दोन्ही भाषा विषयांचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत मोजले जातात. आता या दोन्ही स्पर्धा परीक्षांची मूलभूत माहिती बघा. किमान आवश्यक शैक्षणिक पात्रता. पदवीनंतर किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना या परीक्षा तुम्ही देऊ शकता. तुम्हाला पदवीला किती गुण मिळाले होते, पदवीचं भाषा माध्यम काय होतं, याच्याशी स्पर्धा परीक्षांचा काहीच संबंध नसतो. आता वयोमर्यादेविषयी. परीक्षा देण्याच्या वर्षीच्या 1 ऑगस्टला UPSCसाठी किमान वय 21 पूर्ण आणि कमाल वयोमर्यादा सामाजिक वर्गवारीनुसार वेगवेगळी आहे. पण किमान म्हणजे 30 वर्षापर्यंतचा अवधी तुमच्याकडे नक्कीच असतो. MPSC परीक्षांसाठीही असंच. त्या वर्षीच्या 1 ऑगस्टला किमान वय 19 पूर्ण असावं लागतं आणि कमाल वयोमर्यादा 33 वर्ष किंवा सामाजिक वर्गवारीनुसार त्याहीपेक्षा जास्त असू शकते. बघूया प्रयत्न संख्येबाबत. UPSCसाठी त्या वयोमर्यादेत किमान 4 वेळा प्रयत्न तर नक्कीच करता येतात किंवा सामाजिक वर्गवारीनुसार जास्त वेळाही संधी मिळू शकते. MPSC परीक्षांसाठी प्रयत्न संख्येवर कोणतंच बंधन घातलेलं नाही. आता भाषा माध्यमाविषयी. UPSC आणि MPSC या दोन्ही स्पर्धा परीक्षा इंग्रजी आणि मराठीतूनही देता येतात. पूर्व परीक्षा बहुपर्यायी असल्यामुळे तिथे भाषा माध्यमाचा प्रश्न येत नाही. मुख्य परीक्षेबाबत UPSC मध्येच माध्यमाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. या प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठीतून मिळत नाही, पण तुम्ही निबंध वजा प्रकारातली उत्तरं मराठीतून लिहू शकता. MPSCत मुख्य परीक्षा सुद्धा बहुपर्यायी असते. UPSCची मुलाखत सुद्धा मराठीतून देता येऊ शकते. शेवटी बघूया परीक्षा अर्जाविषयी. चाणक्य मंडल परिवारचा प्रवेश अर्ज वेगळा आणि आयोगाकडे पाठवण्याचा प्रवेश अर्ज वेगळा असतो. आयोगाच्या वेबसाईटवर या परीक्षांची सूचना येते. तुम्ही अर्ज आणि शुल्क दोन्ही ऑनलाईनही भरू शकता किंवा ते अर्ज डाउनलोड करून घेऊन तुम्ही शुल्कासह ऑफलाईनही आयोगाकडे पाठवू शकता. चाणक्य मंडल परिवारमध्ये पुणे आणि मुंबई या दोन्ही केंद्रात दररोज संध्याकाळी 2 तासांचे वर्ग चालतात. रविवारी मात्र 4 तासांसाठी आणि सकाळच्या किंवा दुपारच्या वेळात वर्ग चालतात. कोर्स कालावधीत आमचं समृद्ध ग्रंथालय तसंच पुण्यातल्या विद्यार्थ्यांना 24 तासांची अभ्यासिका यांचाही लाभ त्याच शुल्कात घेता येतो. वर्गात भरपूर सराव चाचण्या सोडवून घेतल्या जातात. काही प्रमाणात छापील नोट्सही दिल्या जातात. वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापकांमध्ये आमचे आधीचे काही टप्प्यावरचे यशस्वी विद्यार्थी असतात. असे विद्यार्थी आत्ताच्या विद्यार्थ्यांपेक्षा काही पायऱ्याच पुढे असल्यामुळे आणि स्वतः अजून या परीक्षा देत असल्यामुळे त्यांचं ज्ञान ताजं अद्ययावत असतं. शिवाय ज्येष्ठ आणि अनुभवी प्राध्यापक वर्गही असतो. पायाभूत असे महत्त्वाचे विषय ज्येष्ठ प्राध्यापक शिकवतात. अविनाश धर्माधिकारी सर प्रत्येक आठवड्यात प्रत्येक वर्गावर तास घेऊन
सर्वच विषयांचं मूलभूत मार्गदर्शन करतात. आणि आता देशामधली लोकशाही नष्ट करण्याची भाषा डेअर नॉट, म्हणजे नो पॉलिटिशियन डेअर टू टॉक ऑफ दिस. तसंच ते स्वतः विद्यार्थ्यांचं वैयक्तिक काउन्सिलिंगही करतात. अभ्यास पुस्तकांची प्रदर्शनं, विद्यार्थ्यांची प्रेझेंटेशन्स, अभिरूप मुलाखती, गटचर्चा, गणपती उत्सवात पोलिसांच्या बरोबरीने केलेलं गर्दीचं व्यवस्थापन, अभ्यास विषयांवरचं क्विज, अशा अनेक माध्यमातून अभ्यासाच्या कष्टाचं इथे मजेत रूपांतर केलं जातं. चाणक्य मंडल परिवारनं भरपूर प्रकारचं अभ्यास साहित्य तयार केलेलं आहे. यात गाईड्स आहेत, सराव प्रश्नसंच आहेत. विशेषतः अविनाश धर्माधिकारी सरांचं ऑडिओ व्हिडिओ माध्यमातलंही साहित्य आहे. धर्माधिकारी सरांनी लिहिलेलं नवा विजयपथ हे पुस्तक तर तयारीच्या सुरुवातीच्या काळातच तुम्ही वाचलेलं हवं. या पुस्तकामुळे तुमच्या तयारीला दिशा आणि प्रेरणा मिळेल. हे सर्व साहित्य सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. चाणक्य मंडल याच नावानं प्रसिद्ध होणारं आमचं स्पर्धा परीक्षा तयारीचं मासिक कोर्स कालावधीत विद्यार्थ्यांना विनामूल्य दिलं जातं. चाणक्य मंडल परिवारमधल्या कोर्सेसविषयी विद्यार्थ्यांना त्यांच्या आत्ताच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आमच्याकडे आम्ही वेगवेगळा सल्ला देतो. विद्यार्थी आत्ता जर पदवीच्या शेवटच्या वर्षात जात असेल, म्हणजेच येणारी लगेचची पूर्वपरीक्षा द्यायला पात्र होत असेल, तरच त्याला आमच्याकडे UPSC किंवा MPSCच्या वर्गात प्रवेश दिला जातो. आमच्याकडचं 3 वर्षांचं नियोजन. परीक्षेला पात्र होण्याआधीपासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागणं चांगलंच असतं. अशांनी शक्यतोवर आधी आमचा फाउंडेशन कोर्स करायला हवा. याची माहिती एका स्वतंत्र फिल्ममध्ये मिळेल. इथे येऊन जी व्हॅल्यूज, जी मूल्य शिकलो, जी सरांनी सांगितलेल्या गोष्टी शिकलो, असं वाटतं की आत्ता त्या 11 वर्षांमध्ये बाकी सगळ्या गोष्टी बदलल्या, तरी त्या गोष्टी काही काय नाही. या फाउंडेशन कोर्समध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडतं आणि तुमची CSATची तयारीही करून घेतली जाते. त्यानंतर करायला हवा आमचा प्रिपरेटरी कोर्स. मी चाणक्य मंडलमध्ये प्रिपरेटरी कोर्स केला होता जेव्हा मी 3rd इयर इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस. आणि जसं वैभवही म्हणाल त्याप्रमाणे खूप छान जो UPSCचा अभ्यासासाठी आपल्याला फाउंडेशन लागतं, ते फाउंडेशन एकदम मस्त तयार झालं होतं. यात तुमची GSची तयारी होते. तसंच इंग्रजी सुधारणं आणि प्रचलित घडामोडींची तयारी होते. त्याखेरीज वैकल्पिक विषयाचीही मशागत होते. प्रिपरेटरी कोर्समध्ये अनुभवातून शिक्षणावर भर असतो. त्यासाठी तुम्हाला अनेक मूलगामी पुस्तकं शिकवली जातात, काही फिल्म्स दाखवल्या जातात. तुम्ही भारतभर अभ्यास दौरेही करता. तसंच पोलीस यंत्रणेचा अभ्यास, कोर्टाच्या कामकाजाचा अनुभव घेणं, रोजगार हमी योजनेच्या कामाला भेटी, काही संस्थांना भेटी, असं बरंच काही. प्रत्यक्ष जाऊन देशप्रश्नांचा अभ्यास करणं, तज्ज्ञांच्या आणि सामान्य लोकांच्या मुलाखती घेणं, असं सगळं फील्डवर्क आणि नंतर त्यावर चर्चा परिसंवाद, या गोष्टींना परीक्षेच्या वर्षात वेळ मिळत नाही. म्हणून हे सगळं फाउंडेशन आणि प्रिपरेटरी कोर्सेसमध्ये करायचं असतं. आणि पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला खूप काही शिकवतात. फाउंडेशन आणि प्रिपरेटरी हे दोन्ही आहेत 1-1 वर्षाचे कोर्सेस. नंतर ज्या वर्षी प्रत्यक्ष परीक्षा देणार त्याच वर्षी करायचा UPSC किंवा MPSCचा कोर्स. असं आहे आमच्याकडचं 3 वर्षांचं नियोजन. यातून तुम्ही अंतर्बाह्य घडता कार्यकर्ता अधिकारी. तर खरं यश कसं मोजायचंय? आपलं कॅलिबर वाढतंय का? आपलं कॅरेक्टर चांगलं होतंय का? आपण स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनण्याचे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये येत आहेत का? आता UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात पहिल्या अभ्यास शिबिराचं आणि जानेवारी महिन्यात दुसऱ्या अभ्यास शिबिराचं म्हणजेच अभ्यास महोत्सवाचं आयोजन केलं जातं. यात सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत अभ्यास विषयक विविध सत्र योजली जातात. सध्या सेवेत असलेले किंवा निवृत्त झालेले असे अनेक अधिकारी आणि त्या विषयातले गाढे अभ्यासक विद्यार्थ्यांना या महोत्सवात मार्गदर्शन करायला येतात. म्हणजे महागाई निर्देशांक बिगारी कामगाराची मजुरी जर 300 रुपये पकडत असेल
आणि सरकार जर शेतीमालाचे भाव देताना मजुराची मजुरी 150 रुपये देत असेल तर त्या मजुरावर न्याय का अन्याय? आपल्या आयुष्याचीच मशाल करायची असते आणि त्या उजेडात जे सत्य दिसतं ते समाजाला मान्य करावं लागतं. समाजही पेटून उभा राहील. विद्यार्थ्यांमध्ये यातून अभ्यासाचा पाया तयार केला जातो आणि स्टॅमिनाही निर्माण केला जातो. शिबिरातल्या चहा नाश्ता जेवणाची सोय इथेच केलेली असते. वर्षभराचा कोर्स करणाऱ्यांना ही शिबिरं त्याच शुल्कात मिळतात. ज्यांना वर्षभराचा कोर्स करायला जमत नाही अशांसाठी आमच्याकडे 5 पर्याय आहेत. 1. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सुरू होऊन पूर्वपरीक्षेपर्यंत चालणारा केवळ पूर्वपरीक्षेचाच कोर्स करणं. 2. इंटरनेटवर उपलब्ध असणारा आमचा वेब बेस्ड कोर्स करणं. 3. आमचा पोस्टल कोर्स म्हणजेच करस्पॉन्डन्स कोर्स करणं. 4. केवळ अभ्यास महोत्सव या शिबिरापुरतंच सहभागी होणं. आणि 5वी गोष्ट म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदव्या, BA आणि MA पब्लिक सर्व्हिसेस या स्पर्धा परीक्षांच्याच पदव्या आहेत. त्यांची माहिती आवर्जून करून घ्या. यात अभ्यास साहित्याची पुस्तकंही मिळतात. चाणक्य मंडल परिवारनंच तयार केलेले हे कोर्सेस असून त्यांची अंमलबजावणीही आपणच करतो. CTS म्हणजे कॉम्पिटेटिव्ह टॅलेंट सर्च ही शिष्यवृत्ती परीक्षा. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये ही परीक्षा घेतली जाते. ही शिष्यवृत्ती मिळाली तर त्या विद्यार्थ्याला आमचा कोर्स निःशुल्क करता येतो. शिवाय त्याला प्रमाणपत्र आणि 1000 रुपये रोख अशी शिष्यवृत्तीही मिळते. चाणक्य मंडलपणा म्हणजे काय? घोका आणि ओका या पद्धतीनं चाणक्य मंडल परिवारमध्ये कधीच शिकवलं जात नाही. विषय मुळातूनच समजावून घेऊन अभ्यास करण्यावर आमच्याकडे भर दिला जातो. ज्ञानाची उपासना हे इथलं सूत्र आहे आणि परीक्षेचं यश इथे बाय प्रॉडक्ट आहे. प्रशिक्षण कालावधीतच विद्यार्थी स्वच्छ आणि कार्यक्षम अधिकारी बनण्याचा आणि लोकांना उत्तरदायी असण्याचा संकल्प सोडतात. प्रशासन स्वच्छ आणि लोकाभिमुख असावे. म्हणूनच चाणक्य मंडल परिवारनं स्पर्धा परीक्षेतल्या यशाची परंपरा दरवर्षी कायम राखत देशाला अनेक कार्यकर्ते अधिकारी दिलेले आहेत. त्यातले हे काही जण: प्राजक्ता लवंगारे, IAS महाराष्ट्र केडर. विशाल सोळंकी, भारतात 8वा, IAS आसाम केडर. अनिकेत मांडवगणे, पहिल्याच प्रयत्नात भारतात 29वा, IFS, सध्या चीनमध्ये पोस्टिंगवर. राहुल रेखावार, IAS महाराष्ट्र केडर. इथे जो एक्सपिरियन्स होता तो दिल्लीच्या सर्वात चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मला नाही मिळाला. चाणक्य मंडल म्हणजे टॉपर अशीच परंपरा आहे. ऋषिकेश मोडक, IAS मणिपूर केडर. वैभव निंबाळकर, IPS आसाम केडर. सज्जन सिंग चव्हाण, IAS तमिळनाडू केडर. संकेत भोंडवे, IAS मध्य प्रदेश केडर. बालाजी मंजुळे, IAS आंध्र प्रदेश केडर. शशांक देवगडकर, सोनल सोनकवडे, क्रांती खोब्रागडे, सलील बिजूर हे सगळे आहेत इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधील अधिकारी. मुग्धा रानडे, डिफेन्स अकाउंट सेवा. स्वप्नील बावकर, इंडियन पोस्टल सर्व्हिस. असे कित्येक जण. आता हे काही जण आहेत महाराष्ट्र राज्याच्या सेवेतील अधिकारी. ईश्वर कातकडे, महाराष्ट्रात पहिला. रमेश घोलप, MPSCत पहिला येऊन नंतर UPSCतही निवडला गेला. मितेश घट्टे, DYSP. जाई वागचौरे, असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स. अनुप जाधव, स्वाती थोरात, वैशाली पठारे, मनीषा झेंडे. 1000च्या वर गेलेली नावं घेण्यातच आपला वेळ संपायचा. पण यात उद्या तुम्ही सुद्धा येऊ शकता. परीक्षेतलं यश तर तुम्हाला कळतंच, पण आयुष्यात हे यश म्हणजेच काय ते खरे यश असं आम्ही मानतच नाही. ही तर केवळ एक सुरुवात आहे. पुढे प्रशासनात कार्यकर्ता अधिकारी बनून अभिमानास्पद काम करणं यासाठी आहे चाणक्य मंडल परिवार. शेवटी कितीही झालं तरी ही आहे स्पर्धा परीक्षा. सगळेच यशस्वी झाले असं होऊच शकत नाही.
त्यामुळे समजा स्पर्धा परीक्षेत जरी यश नाही मिळालं तरी आयुष्यभर पुरेल असं मूलभूत शिक्षण तुम्ही इथून घेऊन जाता. प्रशासकीय अधिकारी का व्हायचं? शासकीय सेवेत दाखल झाल्यावर पैसा, सुरक्षितता, स्टेटस आणि सत्ता न मागता मिळतातच. पण ती देशसेवेची संधी आहे, समाज परिवर्तनाची संधी आहे असं ज्यांना समजतं अशा संवेदनशील मनांसाठी चाणक्य मंडल परिवार आहे. चाणक्य मंडल हा नुसता कोचिंग क्लास नाही आहे, ती चारित्र्य घडणीची आणि देशसेवेची, समाज परिवर्तनाची चळवळ आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी, एक सैनिक बनण्यासाठी या सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छाही आहेत.